मंडळी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी दुबई दौऱ्यावर गेलेले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान कृती शिखर परिषदेत म्हणजेच COP28 मध्ये भाग घेण्यासाठी ते खरं तर दुबईला गेले होते. या परिषदेत जगभरातल्या अनेक मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी तिथं हजेरी लावली होती. पण मंडळी, याच दरम्यान मोदींची भेट झाली इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी. आता सांगायचा मुद्दा हा आहे की मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. हो, मैत्रीच. त्यामुळे आता अर्थात दोन मित्र एकत्र आल्यावर बोलणं होणार नाही असं होणारच नाही. मग काय, यावेळी सुद्धा नेमकं मेलोनी मोदीजींना भेटल्या आणि त्यांच्यात यावेळी सुद्धा हसी मजाक करत बोलणंही झालं. बरं, त्याच वेळी जॉर्जियांनी मोदींसोबत एक सेल्फी सुद्धा काढला. आता सेल्फी काढला असता इथपर्यंत ठीक होतं, पण मॅडमांनी तो सेल्फी शेअर केला त्यांच्या ट्विटर हँडलवर आणि खाली कॅप्शनमध्ये टाकलं #मेलोडी. आता मेलोडी म्हणजे काय हे तुम्हाला समजलं नसलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो. मेलोनी प्लस मोदी म्हणजेच मेलोडी. आता जनरली कसं असते, हे असं दोन्ही नाव एकत्र जोडून एक नाव तयार करायचं काम हे कपल लोक करत असतात. त्यामुळे मेलोनी यांच्या त्या पोस्टवर सगळ्यांनी डोळे वाटारल्यात. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर आता हेच बघा की, मध्ये नाही का विराट आणि अनुष्काला सगळी लोक विरुष्का असं म्हणत होते, अगदी असंच काय तर. पण म्हणजे जॉर्जिया यांनी जसा हा सेल्फी टाकला तसा तो देशभरात भयान व्हायरल झाला. नेटकरांनी तर जॉर्जिया यांच्या त्या पोस्टवर बऱ्याच गमतीशीर अशा कमेंट्स पण केल्या. पण म्हणजे मोदीजी आणि मेलोनी यांची वर्षभरातली ही चौथी भेट आहे बरं का. त्यामुळं एकूणच मेलोडी हा विषय देशभरात आता चांगला चर्चेचा विषय झालाय. मेलोडी हा हॅशटॅग गुगलवर 1 नंबरला ट्रेंड झालाय. आता आपल्या महाराष्ट्रीयन कार्यकर्त्यांनी तर डीप फेकचा वापर करून मोदीजी आणि मेलोनी यांचा जेजुरीच्या दर्शनाचाच डायरेक्ट फोटो टाकलाय. एवढंच काय तर एआयचा वापर करून गाड्यांनी हजारो गाणी मोदीजींच्या तोंडून म्हणून घेतल्यात. त्यातल्या त्यात ती जीव रंगला हे गाणं सुद्धा भयान गाजलं. आता असा महत्वाचा विषय आम्ही सोडतोय वे, म्हणूनच जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदीजी यांच्यातला ह्यो मेलोडी विषय नेमका आहे तरी काय, कोण आहेत या जॉर्जिया मेलोनी, मोदीजी आणि त्या एकमेकांच्या मित्र कशा काय बनल्या, भारतीयांनी या विषयाला इतकं ट्रोलिंग मटेरियल का बनवलंय, सगळंच इन डिटेलमध्ये पाहूयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर बघा मंडळी, मेलोनी यांचा जन्म 15 जानेवारी 1977चा. त्या इटलीतल्या ब्रदर्स ऑफ इटली या पक्षाच्या नेत्या आहेत. वयाच्या 15व्या वर्षी मेलोनी यांनी तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा पक्षाच्या युवा शाखेत काम करायला सुरू केलं. पुढे जाऊन 2006 मध्ये त्या राष्ट्रीय आघाडीकडून खासदार म्हणून निवडून आल्या. पण 2012 साली त्यांनी स्वतःच ब्रदर्स ऑफ इटली या पक्षाची स्थापना केली आणि गेल्या वर्षी जॉर्जिया मेलोनी ह्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. म्हणजे मेलोनी यांना जगभरात उजव्या विचारसरणीच्या पुरस्कर्त्या म्हणून ओळखलं जातं. मुसोलिनी, हिटलर अशा व्यक्तींचं ते त्यांच्या भाषणात उघडपणे कौतुक करत असतात. एकूणच त्यांचा पक्ष फॅसिझम विचारधारेचा पुरस्कार करतो. बरं, विशेष म्हणजे मुस्लिम विरोधी, LGBTQ विवाह यांच्या विरोधी म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. मुसोलिनी चांगला नेता होता. त्यानं जे काही केलं ते इटलीच्या भल्यासाठीच केलं. खरं तर जगातल्या हुकुमशहांच्या यादीत मुसोलिनीचं नाव हिटलर पाठोपाठ घेतलं जातं. एकाधिकारशाहीचा पुरस्कार करणाऱ्या फॅसिझमचा उद्गाता म्हणून त्याला ओळखलं जातं. पण मंडळी, ज्या इटलीवर मुसोलिनीने हुकूमत गाजवली त्याच देशाच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मुसोलिनीचंच कौतुक करणारी अनेक वक्तव्य केली आहेत. मेलोनी यांच्या या वक्तव्यामुळे तेव्हा इटलीतल्या पुरोगामी आणि लोकशाहीवाद्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. आता दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर नरेंद्र मोदीजींवरही पुरोगामी नेत्यांकडून ते फॅसिस्ट नेते आहेत असा आरोप केला जातो. दिग्विजय सिंग असतील, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या असतील किंवा मग ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर असतील, या सगळ्यांनीच मोदींना फॅसिस्ट असं म्हटलंय. एकूणच फॅसिझम आणि टोकाची उजवी विचारसरणी यावरून मोदीजी आणि मेलोनी यांचं वैचारिक कनेक्शन लावता येतं असं अनेकांचं म्हणणं आहे. दोघांचे विचार कदाचित याच धाग्यामुळे जुळत असावेत असं म्हटलं जातंय. पण आता मोदीजी आणि मेलोनी हे दोघे मात्र भारतात भयान ट्रोल होत आहेत. मोदीजी मेलोनींना उद्देशून गाणी म्हणतायत अशा आशयाच्या लाखो रील्स सध्या देशभरात व्हायरल होत आहेत. काही ठिकाणी डीप फेकचा वापर करून त्या दोघांचे फोटो बनवले जात आहेत, तर कुठं कुठं मोदीजींच्या आवाजातली मराठी गाणी आणली जात आहेत. नेटकरांनी मोदी मेलोनी यांना ट्रोल करायची एकही संधी सोडलेली नाहीये. खरं तर काही प्रमाणातील विनोदाचा भाग सोडला तर मोदी आणि मेलोनी हे दोन्ही नेते दोन मोठ्या राष्ट्रांचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे विनोद करतानाही त्यांच्या पदाची आपण आब राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे, हे इथं विशेष नोंदवण्यासारखं आहे.
पण आता मोदी आणि मेलोनी हे दोघे इतक्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत येण्याचं कारण म्हणजे COP28 मधली मेलोनी आणि मोदी यांच्यातली ही चौथी भेट. म्हणजे नोव्हेंबर 2022 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बाली इथं पार पडलेल्या 2 दिवसीय G20 समिटमध्ये मोदीजी आणि मेलोनी यांची पहिली भेट झाली होती. तेव्हा मोदींनी ट्विट करून त्यांच्या त्या भेटीबद्दलचा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की माझी मेलोनी यांच्यासोबत उत्तम भेट झाली. भारत आणि इटली या 2 देशात ऊर्जा, संरक्षण, संस्कृती, हवामान बदल अशा चालना देण्यासारख्या क्षेत्रात जवळून कसं काम करता येऊ शकतं यावर आम्ही विचार विनिमय केला. आमच्या देशांमधली आर्थिक भागीदारी वाढवण्याच्या मार्गांवरही आम्ही लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर मोदी आणि मेलोनी यांच्यातली पुढची दुसरी भेट झाली ती मार्च 2023 मध्ये पार पडलेल्या रायसिना संवादाच्या कार्यक्रमात. त्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ह्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी होत्या. तेव्हाही त्यांनी दिल्लीत पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा झाली होती. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत मेलोनी म्हणाल्या होत्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे जगातले सर्वात आवडते नेते आहेत. ते किती मोठे नेते आहेत हे जगभरात सिद्ध झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. पण त्यांचं हे कौतुक ऐकून दुसऱ्या व्यासपीठावर बसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र हसताना दिसले. त्यानंतर मेलोनी यांनी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं मोदींशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांची तिसरी भेट झाली सप्टेंबर महिन्यात भारतात पार पडलेल्या G20 समिटमध्ये. यावेळी सुद्धा मेलोनी आणि मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स आणि भारत मध्य पूर्व युरोप यांच्यातल्या आर्थिक कॉरिडॉर भागीदारीमध्ये सामील होण्यासाठी मोदींनी इटलीचं कौतुक केलं. तसंच त्यांच्या भारताच्या G20 अध्यक्षपदासाठी इटलीनं दिलेल्या पाठिंब्याचंही कौतुक केलं. एवढंच नाही तर दोन्ही देशांमधल्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं. त्या भेटीत मोदीजी आणि मेलोनी यांच्यात बरीच हसी मजाक सुद्धा झाला. बराच वेळ हस्तांदोलन करत त्यांनी त्यांच्यातले मैत्रीपूर्ण संबंध दाखवून दिले. त्यानंतर आता मोदींची मेलोनी यांच्यासोबतची आत्ताची ही चौथी भेट दुबई इथं आयोजित केलेल्या COP28 परिषदेत झाली. दुबईत आयोजित केलेल्या या वर्ल्ड क्लायमेट ॲक्शन समिटमध्ये जगभरातल्या देशांच्या प्रमुखांनी सहभाग घेतला होता. तेव्हा तिथं मोदी आणि मेलोनी यांनी एकमेकांसोबत फोटोही काढले. तिथंही त्यावेळी मोदी आणि मेलोनी यांच्यातली मैत्रीपूर्ण केमिस्ट्री दिसून आली. दोघेही हसताना एकमेकांसोबत निखळ गप्पा मारताना दिसले. पण मेलोनी यांच्या त्या सेल्फी पोस्टनं मात्र आता सगळे रेकॉर्ड्स मोडले. असो तर म्हणजे आता मेलोनी यांच्याबद्दल अजून बोलायचं झाल्यास 1 महिना आधीच जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचा पती आंद्रिया जियाम्ब्रुनो याच्यापासून घटस्फोट घेतलाय. जियाम्ब्रुनो यांनी त्यांच्या महिला सहकाऱ्यांवर केलेल्या सेक्शुअल कमेंटनंतर मेलोनी यांनी काही तासातच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या निर्णयाबाबत माहिती दिली. मेलोनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर असं लिहिलं की माझे आंद्रिया जियाम्ब्रुनो यांच्यासोबतचं नातं इथंच संपलंय. आम्ही जवळपास 10 वर्ष एकत्र राहिलो. तसं तर आमचे मार्ग बऱ्याच काळापासून वेगळे होते, पण आता ते स्वीकारण्याची वेळ आली आहे. बाकी या दोघांची भेट 2015 साली झाली होती. या जोडप्याला 7 वर्षांची एक मुलगी सुद्धा आहे. पण अनेक आगाऊ ट्रोलर्सकडून त्यांच्या या घटस्फोटाचं विनाकारण भारतीय कनेक्शन लावण्याचा प्रयत्न केला जातोय. असो तर आता सुद्धा नुकतीच एक बातमी आली की इटलीच्या जॉर्जिया मेलोनी सरकारनं भारताचा दुश्मन समजल्या जाणाऱ्या चीनला जबरदस्त झटका दिलाय आणि चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रोजेक्टमधून अधिकृतपणे माघार घेतले. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या या पायाभूत सुविधा प्रकल्पाला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण इटली हा युरोपातला पहिला देश आहे ज्यानं BRI मध्ये गुंतवणूक करायला सहमती दर्शवली होती. बाकी आता इटली सरकारचा हा निर्णय PM मोदी आणि मेलोनी यांच्या मैत्रीची नांदी तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जाते. आशिया खंड आणि एकूणच जगभरात भारत आणि इटलीतील या मैत्रीपूर्ण संबंधांचे काय परिणाम होतील हे सुद्धा येत्या काळात आपल्याला नीटपणे पाहावं लागेल. एकूणच मेलोनी आणि मोदी यांची या वर्षातली चौथी भेट, त्यांचे व्हायरल होत असलेले हसी मजाकवाले व्हिडिओज त्यांच्यातल्या निखळ मैत्रीचं दर्शन घडवत आहेत हे मात्र नक्की. बाकी आता मेलोनी आणि मोदी यांच्यामधल्या निखळ मैत्रीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? भारत आणि इटली एकत्र आलं तर जगावर त्यांचे काय परिणाम होतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.